नमस्कार. आपण या ठिकाणी दिंडीला भेट देतोय. वरून प्रचंड पाऊस चालू आहे. या पावसामध्ये सुद्धा जे सेवेकरी आहे, भाविक आहे, भक्त आहे, त्यांच्यामधला उत्साह आनंद अजिबात कमी झालेला नाही. राजाबाई जीवर अहिल्यानगर इथून आली ही दिंडी आहे. त्यांचे जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की दिंडीमध्ये त्यांचा काय अनुभव आहे, काय त्यांच्या भावना आहेत, आषाढी एकादशीबद्दल त्यांचं काय विजन आहे, ते बघून घेऊ. बोला महाराज. जय हरी कृष्ण. बोला. रामकृष्ण हरी. माझं नाव धनंजय महाराज ससे, राहणार जेऊर बायजाबाई या ठिकाणावर आमची ही दिंडी बायजा माता पायी दिंडी सोहळा. आमचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाने ही दिंडी चालते अशी असणारे हरिभक्तीपरायण श्री मच्छिंद्र महाराज तवले, आदरणीय हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज तोडमल यांच्या मार्गदर्शनाने व वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज केंद्रे, वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या कृपा आशीर्वादाने हा दिंडी सोहळा चालू आहे. आमचा हा सोहळा गेले 17 वर्षापासून चालू आहे. आम्ही बायजाबाई जेऊरपासून निघून आज आमचा तिसरा मुक्काम. संध्याकाळी आम्ही मिरज गाव या ठिकाणी विसावणार आहोत. भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये, ज्ञानोबा तुकोबा यांच्या भजनामध्ये आम्ही या सोहळ्यामध्ये चालत आहोत. गेले 3 असेल, हरिपाठ असेल, नाटाचे अभंग, साठीचे अभंग असतील, या सर्व अभंगाचं भजन करत सर्व आनंदामध्ये आम्ही भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाला जात आहोत. आज पावसाने देखील हजेरी लावलेली आहे. शास्त्रकार सांगतात आपण जो यज्ञ करत असतो तो यज्ञ सफल झाला हे कशावरून, तर यज्ञात भवती पर्जन्यो. यज्ञ पडला की आपलं जे काही पाऊस पडला की जो काही यज्ञ आहे तो आपला यज्ञ सफल होतो. आपला हा यज्ञ म्हणजे शास्त्रकार सांगतात, संत महात्मे सांगतात, यज्ञ म्हणजे काय आहे, भगवान परमात्म्याचं एक पाऊल टाकून जर नाव घेतलं तर एका यज्ञाचं पुण्य लागतं. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, असं पाऊला पाऊलाने यज्ञ आमच्या या वारकऱ्यांकडून होत आहे. भगवान परमात्मा बायजा माता आमच्याकडून हे सर्व कार्य करून घेत आहे. भगवान परमात्म्याकडे अशीच प्रार्थना करतो. आमचे जे मार्गदर्शक आहेत आदरणीय मच्छिंद्र महाराज तवले यांना त्यांनी परत पुढच्या वर्षी थोडंसं बरं करावं आणि या वाडीमध्ये चालण्याकरता येण्याकरता आशीर्वाद द्यावेत. बायजा मातेच्या चरणी, भगवान पंढरीनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की माझ्या सर्व वारकऱ्यांना आनंदी ठेवा, सुखी ठेवा आणि भरपूर पाऊस पडावा, एवढीच भगवंताकडे प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण. बरं, मला सांगा, एका वर्षामध्ये एकूण किती एकादशी असतात? 24 एकादशी. बरं, 4-5 एकादशीची नावं सांगा. कमला एकादशी, देवशयनी एकादशी आहे, परत निर्जला एकादशी, भागवत एकादशी, कार्तिकी एकादशी. बर, देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. अलंकापुरी. ज्ञानेश्वर माऊलीचे किती भाऊ बहीण होते? 4 नाव. 4. आदरणीय निवृत्तीनाथ सोपानकांत मुक्ताबाई. संत तुकारामांचं जन्मस्थान कोणतं आहे? देहू. संत ज्ञानेश्वरांचं जन्मस्थान कोणतं आहे? त्यांची समाधी कुठे आहे? आळंदीला. कितव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली? 21व्या वर्षी. बरं. आपले लाडके प्रिय भगवान विष्णू, पांडुरंग, विठ्ठल यांनाच आपण सध्या चातुर्मास सुरू आहे, त्यांची देवशयनी एकादशी आपण मानतो, बरोबर आहे. 4 महिन्यासाठी ते योग निद्रा घेतात. त्याच्यानंतर कार्तिक एकादशीला पुन्हा जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. या काळाच्या दरम्यान देवादिदेव महादेवांचं आगमन होतं, कारण श्रावण महिना येतो. 4 महिने ते सृष्टीचा सांभाळ करतात. आणि या ठिकाणी मला असा प्रश्न विचारायचा आहे की भगवान आपले जे लाडके प्रिय विष्णू आहेत त्यांची आणखीन एक यात्रा भारतात सुरू झाली, ती कोणती आहे? कर्नाटक. जगन्नाथ यात्रा सध्या सुरू झाली आहे, बरोबर आहे. ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव आहे. पूर्वीचं नाव काय आहे ज्ञानेश्वरीचं? भावार्थ दीपिका. नाव ऐकलंय? भावार्थ दीपिकालाच आपण ज्ञानेश्वर. साधारण कोणी लिहिलंय? बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 26. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारी आहे? चंद्रभागा. धन्यवाद माऊली. जय हरी कृष्ण. रामकृष्ण. घेतो नाही, घेतील ना. माझ्याकडे बघा सगळे जण. आपल्या चॅनलचं नाव काय बरं? माय AI बडी. सबस्क्राईब करा. Oh,